गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या जवळपास 45 मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी दिली। तर 26 मार्च रात्रीच्या जेवणात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 190च्या वर मुलींनी कढी आणि पुलाव खाल्ला होता। त्यातून जवळपास 45 मुलींना सकाळी उलटी, मळमळ आणि हगवण यांसारखा त्रास जाणवू लागला असल्यानं त्यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून 4 मुलींना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले। सर्व मुली सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून रात्रीच्या जेवणाचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत 40 ते 45 विद्यार्थिनी GNMच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोड्याफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे। सर, काही मुली ICU मध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे। ICU मध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत, कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत। नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव होता त्यांनी। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।